2025चा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरा केला जावा यासाठी कोल्हापूर महानगरपालिका, संत गोरा कुंभार मूर्तिकार संघटना आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची संयुक्त बैठक पार पडली. महापालिका अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांनी यावेळी पर्यावरणपूरक गणेशोत्सवासंदर्भात केंद्र, राज्य सरकार आणि न्यायालयांनी दिलेल्या निर्देशांची मूर्तिकारांना माहिती व्हावी यासाठी या बैठकीचं आयोजन केलं असल्याचं सांगितलं. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी अंकुश पाटील यांनी शासनाची नियमावली आणि न्यायालयांच्या निर्णयाची माहिती दिली. या बैठकीत मूर्तिकारांनी शाडूच्या माती वापरामध्ये येणाऱ्या अडचणी मांडल्या. यंदाच्या गणेशोत्सवासाठी आत्तापर्यंत पीओपीचा वापर करून 50% मूर्ती तयार झाल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं. कोल्हापुरात पर्यावरणपूरक गणेश विसर्जन केलं जातं. हा कोल्हापूर पॅटर्न राज्यभर राबवला तर राज्यातील मूर्तिकारांवर शाडूच्या मूर्तीचे निर्बंध शिथिल होतील असंही त्यांनी निदर्शनाला आणून दिलं. पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड यांनी 2010 आणि 2020च्या शासनाच्या निर्देशांचं महापालिकेनं पालन केलंय का, केलं नसेल तर अशा अधिकाऱ्यांवर कारवाई केली का, असे प्रश्न उपस्थित केले. इराणी खणीच्या स्वच्छतेबद्दल आत्तापर्यंत महापालिकेला 6 वेळा पत्र देऊन सुद्धा कार्यवाही झाली नसल्याबद्दल गायकवाड यांनी खंत व्यक्त केली. अतिरिक्त आयुक्त रोकडे यांनी कोल्हापुरातील गणेश विसर्जन हे पर्यावरणपूरक होतं हे राज्याला आदर्शवत आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव अधिक पर्यावरणपूरक होण्यासाठी मूर्तिकारांनी शाडूच्या मूर्ती बनवण्यावर भर द्यावा. त्याचबरोबर शासनाच्या सर्व निर्देशांचं पालन करावं असं आवाहन केलं. यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेचे उपायुक्त पंडित पाटील, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, संत गोरा कुंभार मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष संभाजी माजगावकर, अनिल निगवेकर, साई वडणगेकर, विजय पुरेकर, महेंद्र नागावकर, प्रकाश सरवडेकर, संदीप कुंभार, दीपक माजगावकर, रवी माजगावकर, अभिजित कुंभार आदींसह मूर्तिकार उपस्थित होते.